नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील. मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आज आपल्याला बनवायचे मोदक बनवायचे बिस्किटांचे. हे बघा, हा एक बिस्किटचा पुडा मी फोडून घेतला आणि 4 पुडे आणले हे ओरिओचे आणि यांना असे फोडून घ्यायचे. हे बघा, एक मी फोडून घेतलाय हा आणि हे बाकीचे फोडायचे. हे बघा, हे वेगळे बिस्किटचा पुडा आहे आणि हे एकाच क्रीम पण काढून घेतलं मी. हे बघा, हे असं फोडून घ्यायचं आणि याचं असं चमच्याने क्रीम काढून घ्यायचं. हे बघा, असं चमच्याने क्रीम काढून घ्या. ही क्रीम बी वायाने जाऊ द्यावा आणि हे बिस्किट पण वायाने जाऊ द्या. हे छान असे चमकदार बिस्किट लवकर बिना गॅस पेटवता असे तयार होता. घाई गडबडीच्या कोणाने वेळ नसतो. घाई गडबडीच्या कामासाठी चालू बनवायला ही बिस्किट छान असतात. मोदक पण होऊन जातात आणि करायला पण सोपे. हे बघा, हे असे करून घ्यायचे सगळे बिस्किट. हे काढून घ्यायचं. हे सगळं क्रीम मी काढून घेतलंय. हे बघा, आणि या बिस्किटाचे असे तुकडे तुकडे करून घ्यायचे. हे असे तुकडे करून घ्यायचे 4-4, 5-5 मिक्सरच्या भांड्यामध्ये असे करून घ्यायचे. तुकडे करून घ्यायचे. सगळे तुकडे केले मी आणि याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. छान बारीक फिरवायचं. हे लगेच बारीक. हे समस्त बारीक होते. हे असं बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. याच्यात थोडंसं 1 चमचा भर तूप टाकून घ्यायचं. हे चांगलं तूप आहे कारण की हे छान चमकदार बनतील. असं टाकून घ्यायचं थोडं. चांगलं मस्त कुस्करून घ्यायचं. हे तूप याला सगळीकडे लागायला पाहिजे. चांगला घट्ट गोळा भिजून घ्यायचा याचा. थोडं दूध टाकायचं. चमच्याने टाकायचं दूध. असं दूध नाही टाकायचं कारण की हे पतलं होऊन जाईल. हे बघा, 1 चमचा, हे 2 चमचे दूध टाकलं मी. लागलं तर आणखी घेईन, पण हे असं भांड्यानं टाकायचं नाही. एकदम पडलं की मग ते सैल होईल. सैल झालं तर मग काही उपयोगात येणार नाही. परत बिस्किट आणावं लागतील. त्याच्यापेक्षा अगोदरच सांभाळून टाकायचं. आणि हे मोदक फार सुंदर होता, फार छान होता. घाई गडबडीच्या कामाले मस्त. कोणाचं रिकाम पण नसलं, कोणी ड्युटीवर जाणार असलं
त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे आणि खायला पण छान आणि चवदार लागतात. परत याच्यात 1 चमचा लागेल. अगोदर मी 2 चमचे टाकले. हे बघा. त्याला जेवढं भिजवलं ना तेवढं चमकदार बनेल. छान भिजवून घ्यायचं. असा गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा कसं चमकतो. छान मस्त झालाय. घट्ट गोळा झालाय छान. आता आपण काय करू, बारीक केलेला आहे नारळाचा किस, दुकानावरून आणलेला आहे. आणि हे पेढे आणि हा किस कात्री बी चालत नाही. हे सगळं मी याच्यात टाकून घेतलं. मिक्सर मध्ये काही फिरवत नाही आता, ते ओलं होऊन जाईल आणखी याच्यातच. हे बघा हे 3 पेढे आहे, हा नारळाचा किस आहे आणि हे याच्यातलं काढलेलं क्रीम आहे बिस्किटामधलं. आता हे सगळं आपण एकजीव करू. छान एकजीव करून घ्यायचं मस्त. याचा पण गोळा बनवून घ्यायचा. पेढे नसतील ना तर याच्यामध्ये साखर टाकायची. पेढे कधी नसले तुमच्याकडे तर थोडी साखर टाकायची बारीक केलेली, आणि ते क्रीम बिस्किटामधलं आणि नारळाचं ते किस, साखर नारळाचं किस आणि ते बिस्किटाचं क्रीम असं करून घ्यायचं. पेढे नसले तर. माझ्याकडे पेढे होते म्हणून मी पेढे टाकले त्याच्यात. हे बघा हा असा गोळा करून घ्यायचा. हे बघा किती छान गोळा झाला आहे मस्त. हे बघा, हे बघा मस्त झालाय ना, किती छान दिसतो. असे मोदक बनवायचे. आता आपण मोदक बनवायला घेऊ. मोदकचा साचा आहे, याला थोडं तर तूप लावून घ्यायचं. हे असं
असं तूप लावून घ्यायचं आणि याला बंद करून घ्यायचं आणि हा नारळ हे याचा गोळा घ्यायचा असा छान असा करून करून जेवढं चोळलं तेवढी चमक येते त्याला. असं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हा टाकायचा. याला डिझाईन उमटण्यासाठी छान असं करून घ्यायचं. सगळीकडे टाकून द्यायचं. डिझाईन उमटायला पाहिजे असं छान. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, हा गोळा करून हा गोळा पण टाकायचा. छान असं दाबून दाबून भरायचा की डिझाईन उमटली पाहिजे. नंतर मग वरून परत हे लावायचं. असं दाबून दाबून छान. नंतर एक काढून घ्यायचं. हे बघा छान असा मोदक झालाय तयार. अशा प्रकारे असे मोदक बनवून घ्यायचे. छान दिसतात चॉकलेटी कलरचे. आणि मी तुम्हाला कापून पण दाखवते ते कसे मस्त वाटतात. चांगले दिसतात, खायला पण छान लागतात. बिस्किटच असतात ते, त्याच्यामुळे छान वाटतात. असा गोळा मस्त करून घ्यायचा. असा त्याच्यामध्ये भरून द्यायचा. नंतर हा भरायचा. नंतर याला उघडून घ्यायचं. हे बघा, हे बघा अशा प्रकारे 2 मोदक तयार केलेले आहे. हे बघा 4 बिस्किटाच्या पुड्यांमध्ये हे एवढे मोदक झाले. तर आता हे मी 2 कलरचे केले, करून दाखवले तुम्हाला. हे 4 मोदक काळ्या बिस्किटाचे केले आणि हे 4 मोदक ते नारळाचं ते किस आणि पेढे याचे केले. हे असे मोदक मी तुम्हाला करून दाखवले. हे मोदक आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. नक्की घंटीचं बटन दाबा.